क्रिकेटपटू रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री जाहीर करण्यात आलाय। मामुटी आणि अलका याज्ञिक त्याचबरोबर भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आलाय। तर धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। नाव परत एकदा आपण पाहूयात। रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री, त्यामध्ये अभिनेते मामुटी, गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, तर धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आलाय। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आलाय। भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत भगतसिंग कोश्यारी। त्यांची महाराष्ट्रातली राज्यपाल पदाची कारकीर्द बरीच गाजली होती आणि तितकीच ती वादग्रस्त सुद्धा ठरलेली होती त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे आणि वक्तव्यांमुळे। भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या 2026 वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील तिघांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे। आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झालाय। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार, तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालाय।